ओके, इथं बघा, लास्ट लेक्चरला आपण काय काय डिस्कस केलं, तर आपण ऑक्सिडेशन ऑफ काय डिस्कस करत होतो, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. व्हॉट वी वर डिस्कसिंग, ऑक्सिडेशन ऑफ काय डिस्कस करत होतो, अल्कोहोल. त्या ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल मध्ये आपण दोन मेथड यूज करतो. एक आहे बाय ऑक्सिडायझिंग एजंट, हा, दुसरा आहे बाय कॅटालायटिक डिहायड्रोजिनेशन. आपण लास्ट लेक्चरला ना काय बघितलं, बाय युजिंग ऑक्सिडायझिंग काय बघितलं, तर एजंट. सो जर आपण ऑक्सिडायझिंग एजंट जर बघितला तर एक लक्षात घ्या की ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये काय असतंय की जो तुमचा प्रायमरी अल्कोहोल आहे, कोण आहे, प्रायमरी अल्कोहोल, त्याचं जर काय केलं, ऑक्सिडेशन केलं, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये. तर मी तुम्हाला काय म्हटलं, हा CH2OH चा जो ग्रुप आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, तर CHO. CH2OH चा ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होतो, CH. म्हणजे इथं काय येणार आहे, तर RCHO प्लस काय येणार आहे, तर H2O. हा कोण फॉर्म झाला सांगा, अल्डिहाइड. कोण आहे हा, सो प्रायमरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन झालं K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये, तर आपल्याला काय मिळते, तर अल्डिहाइड. काय मिळतंय. नेक्स्ट, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, कोणाचं ऑक्सिडेशन केलं, सेकंडरी अल्कोहोलचं काय केलं, ऑक्सिडेशन, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. ह्याचं परत काय होणार आहे, तर ऑक्सिडेशन. H आणि OH रिमूव्ह आणि डबल बॉन्ड येणार. म्हणजे तुम्हाला इथं सेकंडरी अल्कोहोल पासून काय मिळणार आहे, तर कीटोन मिळणार आहे. हे झालेलं होतं लास्ट पॉइंट. राहिलं काय, तर कसला अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोलला कसं असतंय, RCR, इथं काय असतंय, तर OH. टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन नॉर्मल कंडिशनला, म्हणजे हे K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 ह्याच्या बरोबर होत नाही, ह्याच्याबरोबर होत नाही. समजते का मी काय सांगते, मी काय म्हटलं तुम्हाला, नॉर्मली जे टर्शरी अल्कोहोल आहे ते इझिली ऑक्सिडाइज होत नाही. आणि जर मला टर्शरी अल्कोहोलचं काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं असेल, तर मला ड्रास्टिक कंडिशन्स वापरावे लागतात. मग ड्रास्टिक कंडिशन्स काय आहेत, हाय टेम्परेचर, हाय प्रेशर आणि स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. हाय टेम्परेचर, हाय प्रेशर आणि स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. आता इथं बघा, हा टर्शरी अल्कोहोल आहे, CH3 इथं CH3 आणि इथं काय येतात, OH. ह्याचं जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर आय विल रिक्वायर ड्रास्टिक कंडिशन, that is high temperature, high pressure, high temperature, high pressure आणि क्रोमिक अनहायड्रेट. काय वापरणार आहे, क्रोमिक अनहायड्रेट. क्रोमिक अनहायड्रेट इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, स्ट्रॉंगेस्ट म्हणूया. K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 पेक्षाही स्ट्रॉंगेस्ट जर कोण असेल तर तो कोण असतो, तर क्रोमिक काय असतो, तर अनहायड्रेट. मग जेव्हा तुम्ही हाय टेम्परेचर, हाय प्रेशर आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेताय, इथं ऑक्सिडेशन प्लस क्रॅकिंग होते.
ऑक्सिडेशन प्लस काय होते? ऑक्सिडेशन प्लस काय होते? क्रॅकिंग. क्रॅकिंग म्हणजे सी सी बॉन्ड काय होत आहे तर ब्रेक. ब्रेकिंग ब्रेकिंग ऑफ काय होत आहे तर सी सी बॉन्ड. ब्रेकिंग ऑफ काय होते? ब्रेकिंग ऑफ काय होते? सी सी बॉन्ड काय होते तर ब्रेक. काय ब्रेक होते बाळांनो? काय? सीसी बॉन्ड ब्रेक. काय होते बघा, हा इथं तर कार्बनला तिन्ही अल्काइल ग्रुपच आहेत, म्हणजे हायड्रोजन तर काय सेपरेट व्हायचा संबंधी आहेत नाही. मग या केसमध्ये काय होतंय, एखादा सीसी बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे हा बॉन्ड काय झाला तर ब्रेक झाला. परत OH पण काय होतंय, रिमूव्ह होतंय. मग हा आणि हा जर बॉन्ड टोटली ब्रेक झाला तर इथे डबल बॉन्ड O म्हणजे ऑक्सिजन येतो. तर काय येणार आहे CH3C CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे तर O. बर, हा जो सीसी बॉन्ड ब्रेक झाला हा CH3 आहे. हा CH3 आहे तर हा फॉर्मिक ऍसिड मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, म्हणजे HCOOH मध्ये ऑक्सिडेशन आहे ह्याला. पण फॉर्मिक ऍसिड अनस्टेबल असते. काय अनस्टेबल असते? काय अनस्टेबल असते? फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड अनस्टेबल आहे म्हणून तो काय मिळणार आहे तर कार्बन डायऑक्साइड आणि काय मिळणार आहे तर वॉटर. मग आता बघा, हा कार्बन होता, इथं किती हायड्रोजन आहेत? हे 3 हायड्रोजन आणि हे 1 हायड्रोजन. टोटल हायड्रोजन किती झाले? 4. म्हणजे इथं किती H2O येणार आहे तर 2H2O. सो टोटल ऑक्सिजन किती वापरले? हा एक ऑक्सिजन, ह्यामध्ये 2 आणि ह्यामध्ये 2. 2 + 2 4, 4 + 1 5. म्हणजे इथं किती नॅसेंट ऑक्सिजन लागले तर 5. आणि आपल्याला मिळताना काय मिळालं? डाय मिथाइल काय असणार आहे तर कीटोन. ऍक्च्युली हा फॉर्मिक ऍसिड असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? फॉर्मिक ऍसिड. पण फॉर्मिक ऍसिड नाही आहे हा. फॉर्मिक ऍसिड अनस्टेबल आहे म्हणून तो कशामध्ये कन्वर्ट झाला? कशामध्ये कन्वर्ट झाला? कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. कार्बन डायऑक्साइड आणि समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, जर मी असं काहीतरी कंपाऊंड घेतला CH3C CH3 इथं OH परत इथं CH इथं CH2 आणि काय येणार आहे तर CH3. आता ह्याचं जर मी काय केलं, ऑक्सिडेशन केलं, टर्शरी अल्कोहोल आहे, डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. मग ऑक्सिडेशन साठी हाय टेम्परेचर, हाय प्रेशर आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट काय यूज करणार आहे? काय यूज करणार आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. होतंय काय बघा, हा CH3 आहे ना, इथून बॉन्ड ब्रेक होतो आणि इथून पण बॉन्ड काय होतो? ब्रेक. ठीक आहे. परत पुढं काय काय लागलं? हाय टेम्परेचर लागलं, हाय प्रेशर लागलं आणि क्रोमिक अनहायड्रेट. हे बघा, स्वराज्य CH3C CH3 हे चुकलंय बघा, इथं याच्यातच नाही, 5 बॉन्ड झाले, एक पण सांगत नाही कोण चुकलंय म्हणून. हा 5 बॉन्ड आहेत तरी सांगत नाही, हसताय काय? इथं CH2 इथं बघा मी काय सांगते, हा बॉन्ड आणि हा बॉन्ड काय झाला? ब्रेक. सो CH3C CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे? O. आता बघा हा CH3C CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे तर O. ठीक आहे. परत हा जो ग्रुप आहे ना CH3CH2 हा ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट होतो? मग CH3CH2 आहे तर काय होणार आहे? CH3COOH. CH3COOH म्हणजे इथं काय येणार आहे? हा CH3 हा COO काय येणार आहे तर H. काय येणार आहे? CH3COO काय येणार आहे तर H प्लस राहिलेले हायड्रोजन वॉटर. आता इथं काय बॅलन्स करत बसू नका, फक्त लक्षात ठेवा की 2 प्रोडक्ट कोणते आहेत, की हा टर्शरी पेंटिल अल्कोहोल होतं, ह्याचं ऑक्सिडेशन केलं हाय टेम्परेचर, हाय प्रेशर आणि ड्रास्टिक कंडिशन्स आहेत
क्रोमिक अनहायड्राइड स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट वापरलाय. तर हा जो ब्रांच होता CH3 CCH3 इथून काय झाला ब्रेक, इथून काय झाला ब्रेक. आणि हा जो ग्रुप आहे हा जो ग्रुप आहे हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर ऍसिटिक ऍसिड. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे समज में आ रहा है येस और नो. आपण लास्ट लेक्चरला टर्शरी अल्कोहोल बरोबर काय होतं हे सांगितलं नव्हतं किंवा डिस्कस केलं नव्हतं. टर्शरी अल्कोहोल्स आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. टर्शरी अल्कोहोल्स कशा आहेत टर्शरी अल्कोहोल्स कशा आहेत डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज, इझिली ऑक्सिडाइज होत नाहीत. त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स काय करावे लागतात तर यूज करावे लागतात. स्ट्रॉंग नाही स्ट्रॉंगेस्ट म्हणूया आपण. स्ट्रॉंग नाही काय यूज करतो स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो यूज करतो ऍट हाय टेम्परेचर अँड प्रेशर. ऍट हाय टेम्परेचर अँड प्रेशर. समज में आ रहा है येस और नो. ठीक आहे. त्यामध्ये कसला बॉन्ड ब्रेक झाला परत इथं सीसी बॉन्ड ब्रेक झाला ना. हा सीसी बॉन्ड ब्रेक झाला ना ह्याला क्रॅकिंग म्हणतो आपण. काय म्हणतो आपण ह्याला काय म्हणतो आपण ह्याला क्रॅकिंग. येते लक्षात. नेक्स्ट बघा मी तुम्हाला काय म्हंटल आपण ऑक्सिडेशन तर करतो पण ऑक्सिडेशन करायची अजून एक मेथड आहे. कोणती सांगा कॅटालायटिक डिहायड्रोजिनेशन. कॅटालायटिक डिहायड्रोजिनेशन. आता कॅटालायटिक डिहायड्रोजिनेशनला इथं बघा हा परत हा प्रायमरी अल्कोहोल आहे RCHHOH प्रायमरी अल्कोहोल. ह्याच्यातून ना कॉपर कॅटलिस्ट घ्यायचं 573 केल्विनला काय करायचं हीट. प्रायमरी अल्कोहोलला प्रायमरी अल्कोहोल जेव्हा 573 केल्विन आहे तर वेपर्स असणार आहेत. काय असणार आहेत वेपर्स. सो इथं स्टेटमेंट काय होतंय व्हेन वेपर्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स आर पास्ड ओव्हर कॉपर कॅटलिस्ट at 573 Kelvin it undergoes dehydrogenation म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह होते. हायड्रोजन कुणाचा रिमूव्ह होतोय बघा हा CH चा काय रिमूव्ह होतंय H आणि OH चा काय रिमूव्ह होतंय H. मग CH चा H OH चा H म्हणजे इथं काय येणार आहे RCH डबल बॉन्ड काय येणार आहे तर O प्लस बाहेर काय पडणार आहे H2. कोणत्या स्टेट मध्ये गॅस म्हणजे याचं नाव काय असणार आहे अल्डिहाइड. नो डाऊट परत पासून तुम्हाला कॅटालायटिक डिहायड्रोजनेशन जरी तुम्ही केला तर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल पासून काय मिळते तर अल्डिहाइडच मिळते. प्रायमरी अल्कोहोल पासून काय मिळते अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोल पासून काय मिळणार आहे तर कीटोन. टर्शरी अल्कोहोल इथं डिफिकल्ट टू हायड्रेशन होते डिहायड्रेशन होते तिथं. सेकंडरी अल्कोहोलचं काय होत असते सेकंडरी अल्कोहोलचं काय डिहायड्रोजनेशन पण टर्शरी अल्कोहोलचं काय होते तर डिहायड्रेशन. हे बघा प्रायमरी अल्कोहोल अल्डिहाइड. एक्झाम्पल CH3 CH2OH हा प्रायमरी अल्कोहोल आहे. हा when ethyl alcohol is passed over copper catalyst at 573 Kelvin. आता इथाइल अल्कोहोलचे वेपर्स होते. इथाइल अल्कोहोलचे काय होते वेपर्स. CH2OH ना तुम्हाला काय दिसतंय CH2 मधला काय रिमूव्ह झालाय एक H आणि OH मधला एक H. येस ऑर नो. म्हणजे इथं CH2 मधला एक हायड्रोजन OH मधला एक हायड्रोजन म्हणजे इथं काय येणार आहे CH3CH डबल बॉन्ड O प्लस बाहेर काय पडणार आहे तर हायड्रोजन गॅस. ह्याचं नाव काय सांगा ऍसिड अल्डिहाइड. काय हा काय हा काय हा कोण आहे हा ऍसिड अल्डिहाइड. कोण आहे हा परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 इथं काय आहे तर OH. कॉपर कॅटलिस्ट 573 केल्विन 573 केल्विन. परत काय होणार आहे इथला H आणि इथला H काय होणार आहे रिमूव्ह आणि तो फॉर्म होताना काय होणार आहे CH3 CH2 CH
डबल बॉन्ड ओ प्लस H2 हायड्रोजन गॅस म्हणजे कोण मिळणार आहे सांगा इथं हा प्रोपिऑन अल्डिहाइड कोण मिळाला प्रोपिऑन अल्डिहाइड ठीक आहे पहिला हे लिहून घ्या टर्शरी अल्कोहोलचं जसं प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रोजिनेशन झालं की अल्डिहाइड मिळते तसं सेकंडरी अल्कोहोल जर घेतला सेकंडरी अल्कोहोल RCR H आणि काय आहे तर OH ह्याला 573 केल्विनला ट्रीट करायचं कॉपर कॅटलिस्ट बरोबर इथला हायड्रोजन आणि इथला हायड्रोजन काय होतो रिमूव्ह दोन हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाले तिथे डबल बॉन्ड काय येणार आहे है ना म्हणजे इथं काय येणार आहे RCR डबल बॉन्ड O प्लस काय येणार आहे तर H2 in which state gaseous so when secondary alcohol undergoes dehydrogenation it gives ketone काय देते डिहायड्रोजिनेशन काय म्हणते मी परत डिहायड्रोजिनेशन म्हणजे कोण रिमूव्ह होत आहे हायड्रोजन ऍटम्स कोण रिमूव्ह होतात हायड्रोजन ऍटम्स सो इथं बघा परत CH3 सिंगल बॉन्ड CH3 इथं H इथं OH घेऊया परत इथं बघा हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन रिमूव्ह किती हायड्रोजन रिमूव्ह झाले 2 हा टेम्परेचर किती केल्विन आहे सांगा 573 केल्विन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये कॉपर कॅटलिस्ट काय यूज करतो आपण इथं मग इथं काय मिळणार आहे CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे तर O प्लस बाहेर काय पडणार आहे तर H2 इन द गॅशियस स्टेट हा कोण आहे सांगा डायमिथाइल कीटोन या डायमिथाइल कीटोनलाच आपण ऍसिटोन ही म्हणतो डायमिथाइल कीटोनलाच आपण काय म्हणतो ऍसिटोन परत बोलायचं नाही आहे CH3 CH2CH3 इथं काय आहे तर OH ह्याला जर 573 केल्विनला कॉपर कॅटलिस्ट बरोबर काय केलं ट्रीट कशाबरोबर ट्रीट केलं तर इथला H आणि इथला H रिमूव्ह होणार मग 2 हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाले तर इथं CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 प्लस बाहेर काय पडणार आहे तर हायड्रोजन गॅस सो याचं नाव हा इथाइल होता आणि हा मिथाइल भक्ती हा कोण आहे इथाइल मिथाइल कीटोन ह्या इथाइल मिथाइल कीटोनलाच आपण काय म्हणतो तर ब्यूटेन-2-ONe काय म्हणतो आपण त्याला ब्यूटेन-2-ONe समझ में आ रहा है यस और नो क्योंकि यहाँ पे सेकेंड पोजीशन पे कीटोनिक ग्रुप है कैसा ग्रुप है कीटोनिक समथिंग इंटरेस्टिंग हैपेंस टर्शरी अल्कोहोल्स undergo dehydration डिहायड्रोजिनेशन होत नाही त्यांचं काय होत आहे डिहायड्रेशन मीन्स व्हॉट रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल टू गिव्ह अल्किन काय देण्यासाठी अल्किन देण्यासाठी काय देण्यासाठी सो टर्शरी अल्कोहोल्स अंडरगो डिहायड्रेशन टू गिव्ह व्हॉट अल्किन इथं बघा हा CH3C CH3
इथं CH3 आहे आणि इथं काय आहे तर OH. हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा आणि हा बीटा. तिन्ही बीटा काय आहेत तर सेम. तर एकातला OH आणि एकातला H. मग एकातला OH आणि एकातला H रिमूव्ह केलं, परत सेम कॉपर कॅटलिस्ट यूज करणार. 573 केल्विन काय करणार आहे तर यूज. काय काय होणार आहे, इथला OH आणि इथला H, कोणता पण बीटा कार्बनचा H, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह. मग इथं काय येणार आहे CH3 डबल बॉन्ड CH2 प्लस बाहेर काय पडणार H2. ह्याचं नाव काय आहे सांगा, आयसोब्युटिलीन. काय नाव आहे, किंवा 2-मिथाइल प्रोपीन. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, 2-मिथाइल प्रोपीन. काय आहे 2-मिथाइल काय आहे तर प्रोपीन. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो? येस ऑर नो? परत CH3 CH2 CH3 इथं काय आहे तर OH. हा कसला कार्बन आहे अल्फा. हा बीटा 1 आहे, हा बीटा 1 आहे आणि हा काय आहे तर बीटा 2. म्हणजे इथला काय रिमूव्ह होणार आहे तर हायड्रोजन आणि इथला काय रिमूव्ह होणार आहे तर OH. मग हायड्रोजन आणि OH जर रिमूव्ह झालं, परत कोणाच्या प्रेझेन्स मध्ये कॉपर कॅटलिस्ट 573 केल्विन. काय होणार आहे बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड. काय येणार आहे, कारण इथला OH आणि इथला काय रिमूव्ह झाला H, डबल बॉन्ड. इथं काय येणार आहे CH सिंगल बॉन्ड CH3 प्लस H2. ऍक्च्युली मी तुम्हाला इथं फक्त हा मेजर प्रोडक्ट दिलाय. 2 प्रोडक्ट फॉर्म होणार आहेत, एक बीटा 2 पासून हायड्रोजन रिमूव्ह झालेला आणि एक बीटा 1 पासून. मग याचं नाव काय येणार आहे 2-मिथाइल ब्यूट-2- काय येणार आहे EN. येते का लक्षात, येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक, लिहून घ्या. हे झाले काय सांगा केमिकल प्रॉपर्टीज. आपण नेक्स्ट फिनॉल स्टार्ट करणार. काय स्टार्ट करणार आहे हे लिहून घ्या, मग फिनॉल स्टार्ट करूया. ओके, आतापर्यंत आपण जे काय पॉइंट्स बघितले ते अल्कोहोल्स बघितले. इंट्रोडक्शन बघितलं, मग काय बघितलं इंट्रोडक्शन नंतर काय बघितलेलं होतं अल्कोहोलचं क्लासिफिकेशन, त्यानंतर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स, त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल, त्यानंतर केमिकल. Same now we are going to start with the phenols. Okay. Now what is phenol? Phenol. So general molecular formula C6H5 काय आहे तर OH. बघा हा कार्बन आहे, परत एक 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 कार्बन आहे. बेन्झीन रिंगला 6 कार्बन असतात. 6 कार्बनला 6 हायड्रोजनचे असतात. ते डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. कंपल्सरी त्यातला एक हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस झाला OH. स्वराज्य, मग इथं H आला, इथं H आला, इथं H आला, इथं H आला आणि इथं H आला. सो हा कोण फॉर्म झाला C6H5OH. C6H5OH म्हणजे कोण झाला फिनॉल. कोण फॉर्म झाला, कोण फॉर्म झाला फिनॉल. कोण फॉर्म झाला फिनॉल. ओके. सो आता फिनॉल हा असा असतो, सिंपल फिनॉल बेसिक हा फिनॉल झाला. पण फिनॉल मध्येही प्रकार असतात. फिनॉल हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो, त्यामुळे ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग असतो. कसला डायरेक्टिंग असतो, आपण परत त्याचं क्लासिफिकेशन बघणार आणि स्ट्रक्चर. हे बघा नॉमेनक्लेचर प्लस क्लासिफिकेशन एकत्रच बघायचं. स्ट्रक्चर, कॉमन नेम आणि दुसरं काय असणार आहे तर IUPAC नेम. स्ट्रक्चर, स्ट्रक्चर मध्ये C6H5 इथं काय येणार आहे तर OH. ह्याचं कॉमन नेम पण काय आहे फिनॉल.
आणि IUPAC नेम पण काय आहे तर फिनॉल. कॉमन नेम ही फिनॉल आहे आणि IUPAC नेम ही फिनॉल. मोर करेक्ट IUPAC नेम जर ह्याचं असेल तर मोर करेक्ट नेम ह्याचं काय असते तर हायड्रॉक्सी बेन्झीन. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? हायड्रॉक्सी बेन्झीन. पण नॉर्मली काय म्हणते बघा, पण नॉर्मली फिनॉलला कॉमन नेमिंग आणि IUPAC नेमिंग. IUPAC नेमिंग असल्याचं काय केलं जातं तर हायड्रॉक्सी बेन्झीन. काय केलं जातं IUPAC नेमिंग मध्ये? IUPAC नेमिंग मध्येच काय म्हटलं जातं तो काय आहे तर हायड्रॉक्सी काय आहे तर बेन्झीन. ठीक. आता नेक्स्ट बघा, C6H5 इथं काय आहे तर OH. परत इथं कोण आहे तर NO2 ग्रुप, नायट्रो ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे? नायट्रो ग्रुप. मग ऑर्थो पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे म्हणून याचं नाव काय असणार आहे तर ऑर्थो नायट्रो काय असणार आहे तर फिनॉल. कोण असणार आहे हा? ऑर्थो नायट्रो फिनॉल. ऑर्थो नायट्रो फिनॉल म्हणजेच कोण आहे सांगा? 2 नायट्रो काय आहे तर फिनॉल. ऑर्थो पोझिशन आहे, इथं नंबरिंग करायचं फक्त. हा फर्स्ट आणि हा काय आहे तर सेकंड. त्याचं नाव काय येणार आहे तर 2 नायट्रो काय आहे तर फिनॉल. समजते का? येस और नो? नेक्स्ट हा परत C6H5 इथं काय आहे परत OH आणि इथं ब्रोमिन आहे. कोणत्या पोझिशनला ब्रोमिन आहे? पॅरा. म्हणजे याचं नाव काय असणार आहे? पॅरा ब्रोमो काय असणार आहे तर फिनॉल. पॅरा ब्रोमो फिनॉलला जर नंबरिंग केलं, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा काय आहे तर फोर्थ. 4 ब्रोमो काय असणार आहे तर 4 ब्रोमो काय असणार आहे तर फिनॉल. समजते का मी काय सांगते? येस और नो? ठीक आहे. नेक्स्ट बघा, परत हा C6H5 काय आहे तर OH आहे. इथं जर CH3 ग्रुप जॉईन झाला, ह्याला क्रिसॉल म्हणतात बाळांनो. काय म्हणतात? क्रिसॉल. OH आणि CH3 ग्रुप असेल, OH आणि CH3 क्रिसॉल. पण या क्रिसॉल मध्ये मिथाइल ग्रुप कोणत्या पोझिशनला आहे? ऑर्थो. म्हणून याचं नाव काय असणार आहे तर ऑर्थो क्रिसॉल. काय नाव असणार आहे याचं? काय असणार आहे याचं नाव? काय असणार आहे याचं नाव? ऑर्थो काय असणार आहे तर क्रिसॉल. ऑर्थो क्रिसॉललाच आपण नंबरिंग जर केलं तर हा फर्स्ट कार्बन आणि हा सेकंड कार्बन. ह्याचं नाव काय असणार आहे? 2 मिथाइल फिनॉल. 2 मिथाइल काय असणार आहे? फिनॉल. परत इथं OH ग्रुप आहे आणि इथं CHO ग्रुप आहे. आपण याचं प्रिपरेशन बघणार आहे, हा OH CHO चा. ऍक्च्युली जेव्हा हा CHO जॉईन झाला OH ला, तर CHO पॅरेंट झाला आणि OH काय झाला तर सबस्टिट इव्हेंट. आणि CHO ची प्रायोरिटी जास्त असते आणि OH ची प्रायोरिटी काय असते? कमी. कॉमन नेम पहिला आहे ऑर्थो सॅलिसिल अल्डिहाइड. काय आहे? ऑर्थो सॅलिसिल अल्डिहाइड किंवा सॅलिसिल अल्डिहाइड. किंवा हा CHO आणि हा ऑर्थो पोझिशनला हायड्रॉक्सी, याला असंही म्हणतात ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झ अल्डिहाइड. ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झ अल्डिहाइड. किंवा सेकंड पोझिशनला OH ग्रुप कन्सिडर करतो, कारण हा पॅरेंट आणि हा सबस्टिट इव्हेंट असं आपण कन्सिडर करतो. सो याचं नाव काय येणार आहे? 2 हायड्रॉक्सी बेन्झ अल्डिहाइड. आपण रिमर स्टीमन रिएक्शन बघणार आहे. त्या रिमर स्टीमन रिएक्शन मध्ये हा प्रिपरेशन बघणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट परत बघा, हा C6H5 आहे, इथं OH आहे आणि इथं काय आहे तर COOH. हे आपण कोलबेस सिंथेसिस न बनवतो. कोणत्या सिंथेसिस न बनवतो? हा
कोणत्या सिंथेसिसनं बनवतो? कोल्बेस. फिनॉल पासूनच बनवतो कोल्बेस सिंथेसिसनं हा. पण ह्याला नाव काय दिलंय? सॅलिसिलिक ऍसिड. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? सॅलिसिलिक ऍसिड. किंवा ह्यालाच आपण म्हणू शकतो ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक काय आहे तर? ऍसिड. ठीक आहे. ह्यालाच आपण म्हणू शकतो, सॉरी ऑर्थो नाही, पॅरा येणार ना इथं. हा पॅरा पोझिशनला आहे ना, हा COH फर्स्ट सेकंड, हा थर्ड कार्बन, तर हा कोणता आहे तर फोर्थ. सो पॅरा येणार. काय येणार? पॅरा. पॅरा इथं काय म्हणू शकतो? 4- हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. काय नाव आहे याचं? 4- हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड्स. लिहून घ्या पहिला हे स्ट्रक्चर्स, मग पुढचे बघूया. हेडिंग टाका फिनॉल. हेडिंग टाका फिनॉल. नेक्स्ट बघा, इथे बघा जरा. नेक्स्ट मध्ये आपण डायहायड्रिक अल्कोहोल्स बघतो, डायहायड्रिक फिनॉल्स बघतो. डायहायड्रिक फिनॉलला 3 सिच्युएशन्स पॉसिबल आहेत. 3 सिच्युएशन कोणते पॉसिबल आहेत? हा फर्स्ट आणि सेकंड कार्बनला काय आहे? OH. परत इथं कोणती सिच्युएशन पॉसिबल आहे? फर्स्ट आणि थर्ड पोझिशनला काय आहे? OH. आणि इथं कोणती पोझिशन पॉसिबल आहे तर फर्स्ट आणि फोर्थ पोझिशनला काय आहे तर OH. ह्याचे नाव आहेत कॉमन नेमिंग. पाठ करायची त्याची कॉमन नेमिंग, कारण CET ला इम्पॉर्टंट आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशनला OH आहे, तर ह्याचं नाव काय येणार आहे तर कॅथेकॉल. ह्यालाच आपण काय म्हणतो? बेन्झीन 1,2- डायऑल. बेन्झीन 1,2- डायऑल. नेक्स्ट फर्स्ट आणि थर्ड पोझिशन आहे, ह्याला आपण म्हणतो रेझरसिनॉल. रेझरसिनॉल हा फर्स्ट सेकंड थर्ड. बेन्झीन 1,3 ट्रायऑल. नेक्स्ट रेझरसिनॉल नंतर नेक्स्ट कोण आहे तर हायड्रोक्विनॉल. हायड्रोक्विनॉलला काय असते? बेन्झीन 1,4- काय असते तर सॉरी डायऑल लिहायला पाहिजे. डायऑल. डायऑल का? कारण 2 OH ग्रुप आहेत ना. डायऑल का लिहितो आपण? कारण किती OH ग्रुप आहेत? 2. आता परत इथं बघा, जर सिमेट्रिकल पोझिशनला OH असतील, म्हणजे इथं OH आहे, इथं OH आहे, इथं OH, हे सिमेट्रिकल पोझिशन झाले. कसले पोझिशन झाले? म्हणजे पहिल्या पोझिशनला आहे, दुसऱ्या पोझिशनला नाहीये, तिसऱ्या पोझिशनला आहे, चौथ्या पोझिशनला नाहीये, 5व्या पोझिशनला आहे, 6व्या पोझिशनला नाहीये. तर ह्याचं कॉमन नेम आहे फ्लोरो ग्लुसिनॉल. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? फ्लोरोग्लुसिनॉल. फ्लोरोग्लुसिनॉललाच आपण काय म्हणतो? बेन्झीन 1,3,5- ट्रायऑल. काय म्हणतो आपण याला? ट्रायऑल. काय म्हणतो आपण याला? ट्रायऑल. नेक्स्ट परत हा C6H5, इथं पण OH आहे, इथं पण OH आहे, इथं पण OH आहे. हा फर्स्ट, हा सेकंड आणि थर्ड लगेच असतील, तर ह्याला आपण काय म्हणतो? पायरोगॅलॉल. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? पायरोगॅलॉल. आणि बेन्झीन 1,2,3- काय येणार आहे तर ट्रायऑल. समजते का मी काय सांगितलं? अल्टरनेट पोझिशनला, फर्स्ट पोझिशनला आहे, सेकंडला नाहीये, थर्ड पोझिशनला आहे, फोर्थला नाहीये, फिफ्थ पोझिशनला आहे, फ्लोरोग्लुसिनॉल किंवा बेन्झीन 1,3,5- ट्रायऑल. आणि फर्स्ट सेकंड थर्ड पोझिशनला आहे पायरोगॅलॉल किंवा बेन्झीन 1,2,3 ट्रायऑल. लिहून घ्या सगळे हे स्ट्रक्चर्स, मग प्रिपरेशन्स बघूया.